श्री गणेश संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिला संघ आता पहिला षटक घेऊन येता संग्राम तिथं सामना करीत केपी संघाचे दोन गणाघाती फलंदाज अविनाश आणि ओम. पहिले चेंडू संग्रामाचं सामना करीत अविनाश. पहिले चेंडू सुंदर टोलवला ना. चेंडू आता नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानावं लागता. एका धावेन संघाचा खाता उघडता स्वतःचा वैयक्तिक खाता उघडता. एक चेंडू एक धाव. आता मात्र पुन्हा एकदा हलके टोलवला ना. धावचीची संधी 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 होता. धावचीत गडी बाद होता. धावबाद ओम धावबाद होता. दुसऱ्या चेंडूवरती धावबाद. तर मात्र ओमची जागा घेण्यासाठी जाता योगेश. संग्रामीचं पुढचे चेंडू सामना करून पुन्हा एकदा होईल. आता मात्र संग्राम भरकाटा. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंचांनी स्वर्ग चेंडू घोषित केलेला म्हणजे अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या जाता 2 धावा. 2 बॉल 2 चेंडू 2 धावा. संग्रामीचं पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख चेंडू होतो. बीट झाला तोपर्यंत हलकेच एक धाव. एका धाव पुढे संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 3 रन 3 धावा. संग्राम पुन्हा एकदा तयार. हो पुन्हा एकदा संग्राम भटकता. व्हाईट बॉल स्वर चेंडू संघात पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. हो आता मात्र सुरेख चेंडू होतो. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू समजत नाही. एकदा आता मात्र चेंडू गेला डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेन संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या झाली 5 धावा. या पहिल्या षटकातलं शेवटचं चेंडू घेऊन संग्राम 5 चेंडू 5 धावा. एकदा हवेता चेंडू. पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेन संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 6 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात. किरण पालांडे चेंडू शोधण्यासाठी घराकडनं डायरेक्ट जेवून झोपून आलाय. आता जेवढे चेंडू खाडीत गेले तेवढे सगळे शोधून आणायचे. एक पिशी घे पाटीर मार आणि आता सगळे शोधून आण. आता मात्र बॉलिंग मार्क वरती अय्यूब शेख. पहिलं चेंडू हलके स्टोलन काढल्याने चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी. एका धावेने संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 7 धावा. आता मात्र हवेता चेंडू झेलखाली क्षेत्ररक्षक
झेल सुट्टा तोपर्यंत फक्त एकच धाव. आजच्या दिवसात भरपूरसे कॅच सुटले आहेत. ज्यांच्याकडनं कॅच सुटले त्यांच्यानी धीरजकडे यावा नेट प्रॅक्टिससाठी. योगी आणि अविला प्रत्येक सिक्स साठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे धीरज आमरे यांच्याकडून. पुन्हा एकदा अय्यूब. हो योगी वारंवार बीट होता. अय्यूब का योगी का चेंडू समजत नाही. तोपर्यंत चोरटी एक धाव पूर्ण. एका धावेने संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 9 धावा. दुसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 धावा. हो 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 आता मात्र पुन्हा एकदा एकदम अप्रतिम चेंडू. अय्यूब याचो शेवटचा चेंडू. हे देखील निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 9 धावा. अतिशय सुरेख गोलंदाजी अय्यूब याची. आपल्या षटकात फक्त 3 धावा दिल्या अय्यूब यांनी. आता मात्र बॉलिंग मार्क वरती दिसता मनोज. वैयक्तिक कोट्यातील पहिला संघातर्फे तिसरा षटक घेऊन येलो मनोज. बघूया काय करता आपल्या संघासाठी. आतापर्यंत काही संत गतीन चालणारा सामना. बघूया योगी आणि अवी काय करतात या मनोजच्या षटकात. पहिलं चेंडू हवाई सफर झाली. व्हाईट बॉल. कायच लय भार काटला. 1 बाउन्स दिल्याने व्हाईट बॉल दिल्याने. व्हाईट म्हणजे अतिरिक्त 1 रन. 1 रनान पुढे सराकले होत. संघाची धावसंख्या झाली 10 धावा. परत एकदा आपटल्यानं आता मात्र 95 घोषित केल्याने. 95 घोषित केल्यानं म्हणजे फ्री हिटचो बॉल असतो याच्यानंतरच येणार. बघूया योगी काय करता. देवगडात षटकार जाऊ खोया. संघाची धावसंख्या झाली 11. आता तो चेंडू असतो तो फ्री हिटचा चेंडू असतो. बघूया योगी काय पोचवता. देवगडचा गद्दरी जाऊन दे नंतर घराकडे पोचवचा. बघूया काय पण काय नाही. परत एकदा 95 दिल्यान. चला 85 हुज्जत घालू नये. 85 हुज्जत घालू नये. पुन्हा एकदा नो चेंडू दिलेला म्हणजेच फ्री हिट कंटिन्यू राहतली योगीसाठी. योगी काय समाचार घेता बघूया या चेंडूचो. फ्री हिटचो बॉल आता मात्र काय नाही. घालवल्याना खाडी येत. मारूच होतो देवगडच्या खाडी येत. मारल्याना खारेगावच्या खाडी येत. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. आतापर्यंत फक्त एका चेंडूचा खेळ समाप्त झालो. 1 चेंडू 13 धावा झालेत. एका गाड्याच्या मोबदल्यात बॉल मनोज याचो. आता मात्र अजूनच जोरात बॉल टाकल्या. तो पण नो प्लस 1 इलो म्हणजे 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 15 धावा. फ्री हिट कंटिन्यू असा अजूनही. चला 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 बघूया काय करता या चेंडूवरती. आता मात्र सुरेख चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. फ्री हिटचा समाचार घेऊ का इलो नाया. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
संघाची धावसंख्या झाली 15. पुढचा चेंडू मनोज याचो. पंचांनी पुन्हा एकदा नो घोषित केल्याने या नो म्हणजे फ्री हिटचा बॉल. संघाची धावसंख्या झाली 16 धावा. मनोज यांनी आता तागत 4 नो बॉल टाकल्या ना. आता मात्र लय वेळानंतर बॅटिंग बॉल लागलो. धावचीची संधी 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 हुकत हा. तोपर्यंत एक धाव पूर्ण. एका धावाने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या झाली 17. 3 बॉल 17. 3 चेंडू 17. आता मात्र अवीची बॅट तळाकता. अवीच्या बॅट मधनं निघालेलो खणखणीत षटकार. या षटकारानिशी संघ पुढे सरकता. संघाची धावसंख्या झाली 23 धावा. आता तगत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजून उर्वरित 2 चेंडूवरती 2 सिक्स मारल्या तर ओम याच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक हा. 201 रुपयाचं पारितोषिक हा. 4 बॉल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू झालेत. पहिलं वाईड आहे नंतर नो आहे. पुन्हा एकदा नो आहे. अरे ऐक ना पहिला चेंडू वाईड बॉल नंतर नो आहे. पुन्हा एकदा नो आहे. नंतर डिक्लेअर गेलाय. त्यानंतर नो आहे. नोला प्लस आलाय. त्यानंतर डॉट बॉल आहे. नो आहे. 1 रन आलाय आणि आता तर 6 म्हणजे 2 डॉट आहे. 2 डॉट आहे. हा 2 डॉट आहे. 2 डॉट. कंटिन्यू 2 नो बॉल गेले नाही. बॅक टू बॅक नो आले 3. 2 डॉट आहे. पाठी मोजत नाही. अंपायरच बोलला 5 बॉल झाले. अंपायर 5 बॉल ओके नाही 4 हां अंपायर पण बोलला 5 बॉल झाले. तो पण बोलतो 5 बॉल झाले. 4 बॉल ऐक ना काम करा लाईव्ह मध्ये चेक कर. हां चेक कर ना. त्यांना सांग काम 2 मिनिटात चेक करतो. 1 मिनिट चेक करतात. परत तू पण त्याला सांग पहिले. याला तर 5 बॉल लॉस टाकले. 4 बॉल लॉस टाकले त्यांनी. जरा हात काढ. लाईव्ह मध्ये चेक कर. बॉल चेक करा. काढत बॉल आहे ते. मला तर मी लिहितो त्या बाबा. तुम्ही काय बोलू नका चला.
हॅलो, इकडे काउंटिंग बरोबर चालू आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू देखील इथे आहे. कोणीही इकडे कमिटीशी हुज्जत घालू नये. या साईडला स्कोरिंग व्यवस्थित होते, ऑनलाईन होते, ऑफलाईन होते. 4 चेंडू झाला. 23 धावा. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपात एका धावेसाठी. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या झाली 24 धावा. आता मात्र डिक्लेअर स्वरूपात चेंडू गेलाय. एका धावेसाठी एका धावेने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या 25 धावा. 3 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 25 धावा. मनीष याचा पहिला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांशी वाद घालत राहू नये. पंचांशी वाद घालत राहू नये. स्ट्राईक चेंडू आहे. व्हाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या होते 26 धावा. सुरेख चेंडू तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पहिली चेंडू मनोज याचा पुन्हा एकदा योगीसाठी. आता मात्र हलके टोलवला. मात्र एकच धाव. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 27 धावा. पहिल्या इनिंगचे शेवटचे 4 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र स्ट्राईकला आलाय अविधी. हो 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 हो, सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. वारंवार अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय मनोज. वारंवार 2 वेळा बीट झालाय अविनाश. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या षटकातील 2 चेंडू, या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. फक्त या चेंडूवरती फक्त एकच धाव आली डिक्लेअर स्वरूपात. संघाची धावसंख्या झाली आहे 28 धावा. 28 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. हॅलो, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. उंच टोलवलाय. पाहूया झेल होतोय का. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नात गडी बाद होतोय. 3 धावा पूर्ण नाही. 2च धावा. दोनच रे. तो एक बोलतोय 2 करून आउट रे. या शेवटच्या चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. म्हणजेच 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 30 धावा. 31 धावांचं लक्ष ठेवलंय. काहीच माफक लक्ष आहे. 31 धावा.
निखिल अण्णा चेंडू आहेत का? एक एक देतो. आता मात्र श्री गणेश संघाकडून श्री गणेश करायला आलेत ओमी केनी आणि अजिंक्य. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय प्रथमेश. चोवीस चेंडू मध्ये 31 धावांचं लक्ष ठेवलंय. कायच मापक लक्ष ठेवलंय. पहिला चेंडू प्रथमेशाचा. पहिला चेंडू सुंदर झेलची संधी संधी सुटते संधी हुकते. काहीच पहिल्या चेंडूवरती गडी बाद होता. तेजस याच्याकडून पहिलीच कॅच सुटते. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता प्रथमेशाचा. आता मात्र स्ट्राइक वरती आलाय अजिंक्य. प्रथमेशाचा पुढील चेंडू सामना केलेला अजिंक्य. आता भरकडतोय पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडू म्हणजेच अतिरिक्त एक धाव. एका धावाने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा प्रथमेश तयार. पुन्हा एकदा भरकडतोय. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर. 1 चेंडू 3 धावा. आता मात्र सुरेख चेंडू सुंदर चेंडू होता.
काय सकाळच्या क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न 2 धावा पूर्ण गचा क्षेत्ररक्षण शैलेश याच्याकडून प्रथमेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा भरकटतोय दोन्ही हात समांतर होत आहेत स्वर चेंडू वाईड बॉल म्हणजेच अतिरिक्त 1 धाव एका धावेनेशी संघ पुढे सरकतो संघाची धावसंख्या होते 6 धावा 2 चेंडू 6 धावा आता मात्र टोलवलाय एवढा उंच टोलवलाय चेंडू चाललाय सीमा रेषा पार षटकार 6 धावा या 6 धावेनेशी संघ पुढे सरकते संघाची धावसंख्या होते 12 धावा 3 चेंडू 12 धावा पुन्हा एकदा प्रथमेश बॉलिंग मार पुन्हा एकदा टोलवला ना चेंडू जाता पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार 4 धावा 4 धावांशी संघ पुढे सरकता संघाची धावसंख्या होता 16 धावा पुन्हा एकदा टोलवलं ना चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल करता सीमारेषा पार षटकार 6 धावा या 6 धावेनेशी संघ पुढे सरकता संघाची धावसंख्या झाली 22 धावा आता मात्र या पहिल्या षटकातलं शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आता मात्र औपचारिकता बाकी राहिली असं माका वाटता 22 झालेत 22 नंतर 32 आता मात्र विजयासाठी 9 धावांची गरज आता मात्र 9 रनाची गरज बघा शेवटच्या चेंडूवरती काय षटकार देता की नाही वाईट टाकल्यान म्हणजे आता 8 रवले अजून 2 वाईट टाकल्यान की 6 रवतले मग षटकार देतील वाटता मग संपलो हय जे बसले ते सांगतात 15 मिनिटात मॅच संपवची आधीच मॅच चालू व्हायच्या आधीच सांगलेलं 15 मिनिटात संपतली म्हणून आता 12 मिनिटं झालेली आहेत यो बघा आता मात्र रवलेत 7 आता मात्र 7 धावांची गरज दिल्याना चौकार या 4 धावांशी संघ पुढे सरकला संघाची धावसंख्या झाली 28 धावा आता मात्र 3 रनाची गरज आता गोलंदाजीसाठी स्वतः मालक अजित येतात का पाहूया अजित यांनी जर षटक टाकलं तर यांना 100 रुपयाचं पारितोषिक आहे 100 रुपयाची 5 पारितोषिक म्हणजे 500 रुपयाचे पारितोषिक आलंय आता मात्र गोलंदाजी मार्कवरती औपचारिकता करण्यासाठी आलाय ओम
आता मात्र 18 चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे आणि आलाय ओम. तर पाहूया या या चेंडूवरती षटकार मारून सामना संपवतोय का. षटकार नाही, चौकार आलाय. 4 धावा. हॅलो, अशा रीतीने सामना विजय होत आहेत श्री गणेश संघ. या ठिकाणी घड्याळ लावलंच होतं. 14 मिनिट 55 सेकंदात सामना संपवला. केपी संघाचं हार्दिक स्वागत नाही, धन्यवाद की 15 मिनिटाच्या आत त्यांनी सामना संपवला.